रीडिंग शिवलीलामृत अध्याय 15। श्री गणेशाय नमः। जय जय श्री गंगाधरा, त्रिशूळ पाणी पंचवक्रा, अर्धनारी नटेश्वरा, श्री शंकरा नीलकंठा, भस्मोद्धलना त्रिनयना, कर्पूर गौरा नागभूषणा, गजास्य जनका गौरी रमणा, भक्तवत्सला दयानिधे। तू आदि मध्यांतरहित, अज अव्यय मायातीत, विश्वव्यापका विश्वनाथ, विश्वंभर जगद्गुरो। तू नामगुणातीत असून, स्वेच्छे मायेसी आश्रयून, नाना रूप नानाभिधान, क्रीडार्थ होसी सर्वेशा। सत्व रजतम हे गुणत्रय, तूची नटलासी निसंशय, स्थिर चरात्मक भूतमय, तद्रूपची आहे बा। तू ब्रह्मांड आदि कारण, विश्वसूत्र तव अधीन, जैसे हालविसी स्वेच्छे करून, तैसे संपूर्ण नाचत। तुझिया इच्छे वाचुनी, काहीच नोहे जीवाचेनी, ऐसे जाणोनी अंतःकरणी, तुझ शरण रिघती जे। तया भक्तांसी तू शंकर, पूर्ण काम करोनी साचार, भवाब्धीतुनी नेऊनी पार, स्वपदी स्थिर स्थापिसी। ऐसा तुझा अद्भुत महिमा, नकळे त्याची कवना सीमा, म्हणोनी केवळ परब्रह्मा, शरण आलो असे पा। तरी दयाब्धे मज पामरा, न्यावे भवाब्धी पैल पारा, तुझ वाचुनी कोण दातारा, अनाथासी उद्धरिल। असो आता बहुविनवणी, आधी पूर्वी मनाची धणी, त्वदृण प्राकृत वाणी, किजे ऐसी असेजी। तुझिया कृपे शिवलीलामृत, 14 अध्याय वर्णिले यथार्थ, वेद व्यासे स्कंद पुराणात, ब्रह्मोत्तर खंडी कथिले जे। परी माझ्या मनाची तृप्ती, जाहली नाही बा पशुपती, म्हणोनी आणिक हृदयी स्फूर्ती, देऊनी कथा वर्णावी पा। तू शंकर होता प्रसन्न, हाता येते सर्व त्रिभुवन, महाराज तू भक्ता लागून, वरप्रदाने तोषविसी। तुझ श्री शंकरा समान, वरदाना शक्त नसे कोण, तुझे देखोनी उदारपण, ब्रह्मा विष्णुही लाजती। काय वर्णावी उदारता, प्रत्यक्ष आपुली सुंदर कांता, देऊनिया रावण भक्ता, आत्मलिंग वोपिलेसी। 23 दैत्येंद्र त्रिपुर, तारक आणि भस्मासुर, इत्यादी स्वभक्ता लागी अपार, अनिवार वर दिल्लेसी। तू अत्यंत भोळा भगवान, कपटेही करिता तव सेवन, देऊनी इच्छित वरदान, आनंद विसी सेवका। असो ऐका श्रोते सर्व, ऐसा करिता म्या शिवस्तव, हृदयी प्रगटोनी दयार्णव, स्फूर्ती देत उत्तम। अरे ह्या कलियुगा माझारी, पाखंडी मातोनी पृथ्वीवरी, श्रुती स्मृती पूर्णोक्त सारी, कर्मे बुडविते जाहले। जैन मत ते आगळे, सर्व भूमंडळी पसरले, तेणे योगे वर्ण सगळे, भुलोनी गेले साचार। ते देखोनी म्या सत्वर, तन्मत खंडना लागी भूवर, शंकर नामे अतिसुंदर, जो अवतार धरियेला। ते माझे अद्भुत चरित्र, आधुनिकांसी न कळे पवित्र, तरी तू प्राकृत भाषे विचित्र, वर्णन करी श्रीधरा। ऐसी शिवे केली प्रेरणा, म्हणोनी पुराणार्थ विवरणी, एकीकडे ठेवूनी जना, जगद्गुरु चरित्र वर्णितो। तरी सर्व तुम्ही श्रोते संत, सावध एकीकडे ठेवूनी जाणा, जगद्गुरु कथा ऐकता समस्त, पाप पर्वत भंगती। कल्पारंभी कमळासने, परब्रह्माच्या आज्ञेने, महदादिकांच्या योगाने, ही सर्व सृष्टी रचियेली। इयेच्या कल्याणा लागून, सर्व मार्गदर्शक पूर्ण, ऋग यजु साम अथर्व वर्ण, हे 4 वेद जाहले। परित्या वेदांचे अर्थराशी, स्पष्ट न होता सर्वांसी, म्हणोनी परमात्म्याच्या मानसी,
कृपा समुद्र उचंबळला. मग तो स्पष्ट व्हावया लागुनी, पाणी न्यादी रूपे अवतरोनी. व्याकरणादी षटशास्त्रे झणी, करिता जाहला परमात्मा. आणि मन्वादी स्मृती, करिता झाला तो विंशती. तदभ्यासे सर्व जगती, श्रुत्यर्थ जाणू लागले. पुढे कलियुग होता प्राप्त, भूमंडळ मानव समस्त. अल्पायू मंदमती अत्यंत, ऐसे जाण होतील. आणि श्रुती स्मृती शास्त्रे केवळ, गगनापरी अत्यंत विशाळ. म्हणून त्यांचा मानवा सकळ, अभ्यास नोहे कदापि. तेणे ते सर्व अति अज्ञानी, आणि सन्मार्ग भ्रष्ट होऊनी. जन्म मरणादी तीव्र दुःखानी, तडफडतील निश्चये. ऐसे पूर्वी नारायणे, जाणूनी मग दयाद्रपणे. कलिजनांच्या उद्धरा कारणे, व्यासावतार धरियेला. आणि त्या व्यासरूपे चांग, चारी वेदांचे करुनी विभाग. वेदार्थ दर्शक ऐसे सवेग, महाभारत रचियेले. आणि विष्णू शिव नारद पद्म, मार्कंडेय भागवत ब्राह्म. अग्नि भविष्य वराह कुर्म, मत्स्यलिंग ब्रह्मवैवर्त. स्कंद वामन आणि गरुड, 23-18 ब्रह्मांड. ऐसी अष्टादश पुराणे प्रचंड, लोकोद्धारार्थ रचियेली. मग मेदिनी एकैक ब्राह्मण, व्यासकृत विभागातून. यथामती एकैक भागा लागून, अभ्यासू लागले आनंदे. आणि इतिहास पुराणे ऐकून, सन्मार्गे चालू लागले संपूर्ण. परी पुढे कलीच्या योगे करून, संकट दारुण पातले. वेदशास्त्र पुराणे निंदुनी, तयांचा दूरची त्याग करुनी. पाखंड बौद्ध मते निषिदिनी, वर्तू लागले सकळिक. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, लोम विलोम आणि संकर. ह्या सर्व जातींचे नारी नर, अधर्मे वर्तू लागले. सकळ मेदिनी वरुती, बौद्ध धर्म पसरला अति. देव ग्राम देवता प्रती, भजू लागले जैन शास्त्रे. वेदशास्त्रे पुराणे समस्त, अनुदिनी चालली लोपत. श्रुती स्मृती पुराणोक्त पंथ, बहुतेक पै लोपले. अहो श्रोते तुम्ही कराल प्रश्न, ऐसे भावया काय कारण. तरी मंडन मिश्र नामे करून, एक जैन उद्भवला. तो केवळ बुद्धीचा सागर, देवगुरु परिवक्ता चतुर. जयाच्या विद्येची साचार, सरीन पावे शुकही. तेणे स्वये अति दारुण, करुनिया पै अनुष्ठान. सरस्वती आणि कृशान, प्रसन्न करून घेतले. अग्नी माझी हवन करुनी, कल्पिले काढी कुंडातुनी. याचक जनांची इच्छा झणी, तृप्त करी सर्वदा. जैसा पूर्वी रावणसुत, महापराक्रमी इंद्रजित. हवन करोनी अश्वासहित, रथ काढिता जाहला. तैसा तो मंडन मिश्रित अय्या, अग्नीत हवन करुनिया. त्यातून पितांबरादिक वस्तू चया, काढी तसे यथेच्छ. विद्या पाहता अति प्रबळ, हुंकारे सूर्यासी उभा करील. अत्यंभूत सामर्थ्य केवळ, सांगता वाचे न वदवे. शास्त्री पुराणिक पंडित, अय्याचा मानिती धाक बहुत. वादविवाद करिता समस्त, खंडित होत तत्क्षणी. स्वये नवी शास्त्रे करुनी, पंडिता जिंकी तयाचेनी. कोणी न टिकती सभास्थानी, मुखा गवसणी घालित. मोठे मोठे पंडित सगळे, वादविवाद करिता थकले. सकळ सृष्टी ते जिंकिले, आपुल्या शास्त्री अय्याने. श्रुती स्मृतयुक्त सद्धर्म मार्ग, अधर्म ऐसे दाऊनी सवेग. आपुली शास्त्रे सर्वत्र सांग, स्थापन केली दुष्टाने. आणि चारी वर्ण 18 याती, यांची मती भ्रष्टाऊनी अति. ग्रामदैवते आपुल्या हाती, आपुल्या शास्त्रे स्थापिली. पूर्वशास्त्रे पडली एकीकडे,
जैने स्वशास्त्र केले उघडे, तया अय्याच्या सामर्थ्यापुढे चकित झाले सर्वही. आणि आमुचा धर्म नाही उत्तम, जैन धर्म हा बहुसुगम. ऐसे म्हणोनी सर्वजन परम, अंतरी खिन्न जाहले. मग वेदशास्त्रे पुराणे सोज्वळ, यासी टाकुनी तत्काळ. चारी वर्ण 18 याती सकळ, चालवू लागले जैन धर्म. अहो त्या मंडन मिश्रा लागून, असे सरस्वती सुप्रसन्न. म्हणोनी त्याच्या जिव्हाग्री बैसोन, बोलिल्या वचना सत्य करी. आणि सदा होऊनी अंकित, तया अय्याच्या घरी राबत. मद्यपान करुनी सतत, अनाचार वाढवितो. नित्य प्रातकाळी उठोन, मद्याचा एक घट मांडून. तेथे सरस्वतीची पूजा करून, नैवेद्य अर्पी मद्याचा. ऐसा तो अय्या त्रिकाळ जाणा, सरस्वतीच्या करुनी पूजना. प्रसाद म्हणोनी मद्यपाना, करी तसे यथेष्ट. नाही आचार ना विचार, कर्मभ्रष्ट पाखंडी थोर. आपुला शास्त्र धर्म साचार, सर्व स्थळी स्थापितसे. सर्व जनांसी शिष्य करून, स्वये तयांचा गुरु होऊन. श्रुती स्मृतयुक्त धर्म संपूर्ण, आचरो नेदी कवणासी. ऐसा अनर्थ करिता फार, भूमीसी होऊनी अतिभार. रात्रंदिवस ती अनिवार, दुःखाश्रू टाकू लागली. देव ब्राह्मण साधू संत, दुःखे पोळती अहोरात. काही काळे हे वृत्त समस्त, श्रुत जाहले शंकरासी. तेव्हा तो शंकर पिनाक पाणी, अत्यंत कोपाविष्ट होऊनी. म्हणे सर्व कर्म मार्ग बुडवणी, वर्तती की जैन धर्मे. सकळ ही भूमंडळावर, जैन धर्माचा झाला की प्रसार. तरी आता मी अवतरोनी शंकर, जैन धर्मा उच्छेदितो. ऐसे कोपे बोलोनी शिव, जो अनाथनाथ कृपार्णव. पुराण पुरुष महादेव, भाललोचन जगदात्मा. जो अनंत ब्रह्मांड नायक, भस्मासुर वरदायक. त्रिशूळ पाणी मदनांतक, चंद्रशेखर उमापती. तेणे तत्काळ मेदिनीवर, उत्तर देशी निर्मळ क्षेत्र. तेथे विप्रकुळा माझी सत्वर, घेतला अवतार नररूपे. तेव्हा समुद्र वसने लागून, परमानंद झाला संपूर्ण. दशदिशांतरे प्रसन्न, देव संपूर्ण हर्षले. मंद सुगंध शीतळ, वाहू लागला तो अनिळ. वापी कुपनद्यांचे जळ, झाले निर्मळ तत्क्षणी. ऐसी शुभचिन्हे अपार, होऊ लागली पृथ्वीवर. मुनी जाणुनी समाचार, निर्मळ क्षेत्री पातले. आणि जाऊनिया विप्रसदनी, बाळ जातक वर्तवनी. शंकराचार्य ऐसे तत्क्षणी, नाम ठेविते जाहले. आता या नामासी काय कारण, तरी श म्हणजे सुकल्याण. क्रू धातृचा अर्थ करण, आणि आचार्य म्हणजे सद्गुरू. ऐसा हा 3 शब्दांचा अर्थ, आणि हा सदुपदेश यथार्थ. सर्व लोकांचे कल्याण सतत, करणार असा निश्चये. अथवा शंकर छेदावया, अवतरला असे म्हणूनिया. शंकराचार्य ऐसे तया, नाम ठेविते जाहले. असो ऐसा तो कर्पूर गौर, वैदिक मार्ग स्थापावया सत्वर. शंकराचार्य नामे भूवर, निर्मळ क्षेत्री अवतरला. पुढे झाले उपनयन, सकळ विद्या अभ्यासून. अल्पवयातची संन्यास ग्रहण, करिता झाला मातृ आज्ञे. मग सवे घेऊनी शिष्य मंडळी, तीर्थयात्रार्थ भूमंडळी. फिरता जैन मताची आगळी, प्रवृत्ती देखिली सर्वत्र. देशोदेशींचे निखिल जन, शंकराचार्यांचा करीत अपमान. सकळ जनांचे लागले ध्यान, जैन शास्त्राकडे पा. असो ऐसे फिरता मेदिनीसी, आचार्य पातले कोल्हापुरासी. मग शिष्यांसहित एके दिवशी,
ग्रामात चालिले भिक्षार्थ। घरोघरी भिक्षा याचित, येऊनी कासारांच्या आळीत। तयाजवळी भिक्षा मागत, तो हसू लागले जैन ते। आणि म्हणती भिक्षा कैची येथ, काचरस आहे कढईत। पाहिजे तरी हा समस्त, भिक्षे लागी समर्पितो। तै स्वामी म्हणती कासारा प्रती, तुमची आहे जैन याती। तरी अन्य भिक्षा न घेऊ निश्चिती, काचरसची आम्हा द्या। ऐसे तया प्रती सांगुनी, स्वामी म्हणती शिष्या लागुनी। तुम्ही स्वहस्तांच्या ओंजळी करुनी, काचरस प्राशिजे। ऐसे स्वामींचे ऐकुनी वचन, भिवोनी सकळ शिष्यजन। म्हणती वाचलो तरी या समान, बहुत गुरु संपादू। हा प्रत्यक्ष तप्त काचरस, स्पर्शता मृत्यू येईल आम्हास। ज्याचे त्याणेची घ्यावे विष, आम्हा नलगे सेवाही। ऐसे बोलून शिष्यजन, पळू लागले सर्व तेथून। मग स्वामी स्वये ओंजळ करून, म्हणती ओता काचरस। अहो पूर्वी समुद्र मंथन काळी, काळकूट विष ज्वाळा माळी। प्रगटला तया येऊनी जवळी, स्वये प्राशिता झाला जो। तोची तो शंकराचार्य भगवान, तयासी काय काचरस कठीण। कल्पांतीच्या कृशानु लागून, गिळील जाण क्षणार्धे। असो मग ते दुष्ट कासार, तो तप्त काचरस प्रखर। आचार्यांच्या ओंजळीत सत्वर, ओतिते झाले भिक्षेसी। जया रसाचा बिंदू तत्वता, भूमीवर पडला असता। जळोनी जाईल भूमी समजता, ऐसा तप्त अत्यंत। परी तो जगद्गुरु भगवान, अति शीतळ मधुर जीवन। प्यावे तैसे त्या रसा तत्क्षण, प्राशिता झाला साचार। ऐसे तयाचे पाहुनी साहस, कासारांचे दचकले मानस। म्हणती हा पै पुराण पुरुष, धर्मस्थापनार्थ अवतरला। अहो पाहता ज्या रसाप्रती, आमुचे नेत्र गरगरा फिरिती। तो रस प्याला स्वये निगुती, धन्य मूर्ती शंकराचार्य। ऐसे सर्व कासारी बोलून, घट्ट धरिले स्वामीचे चरण। मग शंकराचार्य तेथून, जैन ग्रामासी पातले। आणि स्वकीय शिष्य मुखेसी, निरोपिले मंडन मिश्रासी। की तुम्ही भेटूनी आम्हासी, शास्त्र विवाद कीजिये। वादी समस्त शास्त्र वैभवे, आम्हा लागी त्वा जिंकावे। अथवा आम्ही पराभवावे, सद्धर्मशास्त्रे तुम्हासी। ऐसा शंकराचार्यांचा निरोप, ऐकूनी तो महागर्व कूप। मंडन मिश्र आगळे अमुप, बोलता झाला अभिमाने। अरे आजपर्यंत बहुपंडित, वादार्थ आले मी म्हणत। परी ते म्या जिंकिले समस्त, आमच्या जैन शास्त्रेसी। आता हा येऊनी संन्यासी, सांगोन पाठवितो आम्हासी। तरी मी आजी जिंकीन यासी, सरस्वतीच्या प्रसादे। ऐसे गर्वे बोले वचन, सरस्वतीचे करुनी ध्यान। तो मंडन मिश्र जगद्गुरु लागून, जाऊनी भेटला तात्काळ। ते दोघेही तेजस्वी महापुरुष, केवळ जैसे चंद्र चंडांश। दोघांचेही पराक्रम विशेष, समसमान निर्धारे। दोघेही बोलती एकमेकांसी, सभा करावी आजचे दिवशी। वेदशास्त्रांची स्वमुखेसी, चर्चा व्हावी सविस्तर। पूर्वपक्ष उत्तरपक्ष करोन, अर्थ विवरावा संपूर्ण। ज्यासी अर्थ न होय पूर्ण, तयाचे शास्त्र मिथ्यापै। आणि जो पराजय पावेल, तद्धर्म विध्वंसुनी सकळ। ग्रंथही तयाचे तात्काळ, बुडवनिया टाकावे। ऐसे दोघेही प्रतिज्ञा बोलुनी, बैसले मध्ये पडदा लावुनी। सर्व जातींचे लोक तत्क्षणी, सभे लागुनी पातले। तो मंडन मिश्रे पडद्या आत, शंकराचार्यासी नकळत। मध्यघट ठेवुनी तयात, सरस्वती स्थापुनी पूजिली।
तई तया मद्याच्या घटातुनी सरस्वती बोले अय्या लागुनी. आता मी शंकराचार्यासी झणी शास्त्रमते विध्वंसिते. तू माझ्या मागे बैसून चमत्कार पाहे संपूर्ण. मी तुझ आहे सुप्रसन्न वचन सत्य करीन पाहे. ऐसिये प्रकारे सुंदर सरस्वतीचा ऐकुनी वर. तो महापंडित मंडन मिश्र समाधान पावला. मग पडद्या आतून शंकराचार्यासी बोले वचन. कोणता वेद आरंभून अर्थ करू सांगपा. तै शंकराचार्य बोलत चारी वेद करी समाप्त. जे जे मी पुसेन यथार्थ ते ते मजसी सांगावे. ठाई ठाई अर्थ पुसेन त्याचे करावे समाधान. न सांगता पदवीपासून भ्रष्ट करीन क्षणमात्रे. मग त्याच आचार्य भाषिता मान्य करुनी तो तत्वता. सरस्वतीसी म्हणे हे माता बोल आता सत्वरी. तै श्री शंकराचार्या प्रती बोलू लागली सरस्वती. परी शंकराचार्याच्या चित्ती जैन बोलतो ऐसेच. म्हणून आचार्य बोलले अय्या ऋग्वेद आरंभी ये वेळे. तव सरस्वतीने मुख काढिले घटातूनी बाहेरी. प्रथम ऋग्वेद रुचासहित सरस्वती चालली बोलत. ठाई ठाई आचार्य पुसत अर्थ कुठे ते धवा. परी ज्याच्या मुखापासून चार वेद झाले उत्पन्न. त्या ब्रह्मयाचे ते कन्यारत्न न अडखळे कोठेची. शंकराचार्य जे जे पुसत त्याचे तत्क्षणी ती उत्तर देत. असो ऐसा ऋग्वेद समस्त समाप्त जाणा जाहला. परी सरस्वती म्हणते वेद हा आचारी नेणोनी भेद. आता बोले रे यजुर्वेद ऐसे अय्यासी सांगितले. ते स्वामींचे ऐकुनी भाषित. सरस्वती पडद्या आत यजुर्वेदा लागी त्वरित. आरंभीती जाहली. अस लिखित शब्द उमटती शंकराचार्य अर्थ पुसती. परी कुशलत्वे ती सरस्वती करी समाधान तत्काळ. आचार्यांचा न चाले उपाव कोठेच न होय पाडाव. मग अंतरी एक उपाय ऐसा त्यांनी योजिला. पूर्वी ऋग्वेद जाहला आता यजुर्वेद असे चालला. तरी यासी ऋग्वेदातील भला पुनरपी प्रश्न कीजिये. ऐसा करुनिया निश्चय अय्यासी बोलती आचार्य. अरे तू सांप्रत निसंशय यजुर्वेद बोलतोसी. परी ऋग्वेदा माझी देख शंका राहिली असे एक. तरी ती ऋचा बोलिनी सम्यक अर्थ सांगे पुनरपी. ऐशा स्वामीच्या प्रश्नाला ऐकुनी स्तब्धली ब्रह्मबाळा. पूर्वी ऋग्वेद सर्व म्हणितला परी तिसी त्याचा आठवनसे. अहो सरस्वतीचा ऐसा मार्ग की वेदशास्त्र पुराणे सांग. आरंभापासोनी स्पष्ट सवेग संपूर्ण ही म्हणे पा. परी पुढे पुढे म्हणत असता मध्येच पुशिले पूर्वोक्त अर्था. तरी तियेसी पूर्वोक्त सर्वथा स्मरत नसे काहीच. म्हणून अंतरी गडबडोन स्तब्ध होतसे तत्क्षण. हे तियेसे वर्म कठीण ठाऊके नसे कोणासी. परी शंकराचार्य चतुर अंतरी करीती विचार. ऐसे वेद सार्थ साचार ब्रह्मांडी कोण बोलणार. ब्रह्मा आणि सरस्वती ही मात्र बोलतील निश्चिती. या दोघा वाचुनी जगती नसे कोणी समर्थ. या अय्याच्या बापाचेने ऐसे नोहे वेद बोलणे. मग या शुल्लक पामराचेने कोठोनिया बोलवेल. तरी येथे काहीतरी कपट आहे निर्धारी. ऐसे जाणोनिया अंतरी अय्या लागी बोलत. अरे आता उगा राहिलासी मग प्रश्नासी का नोत्तरेसी. तो अय्या गडबडोनी मानसी म्हणे अनर्थ ओढवला. 2-4 वेळा स्वामिनी प्रश्निले असे अय्या लागुनी.
परी तो अत्यंत भय पावोनी काहीच वाणी बोलेना. मग शंकराचार्य उठोन पाहती पडदा उघडोन तो तेथे मध्य घटातून मुख बाहेर आले असे. ते पाहता ही सरस्वती होय ऐसा अंतरी करुनी निश्चय. जगद्गुरु शंकराचार्य कोपे संतप्त जाहले. मग सकळ पडदे फाडून श्री घातला दंड दारुण. तेथे तो मध्य घट फुटोन चूर्ण तत्क्षणी जाहला. आणि म्हणती हे दुराचारिणी जैना लागी प्रसन्न होऊनी. वेदशास्त्र चर्चा रात्रंदिनी चांडाळणी करीतेस. तुझे न पहावे जारिणी मुख ज्याच्या पोटी जन्मलीस देख. त्या ब्रह्मयासीच तू निशंक अंग भोग देसी निर्लज्जे. ऐसी तू महापापिणी ह्या जैनासी वश होऊनी. जैन शास्त्र स्थापावया लागुनी सर्वदा रत झालीस. ह्या दुष्ट पाखांड मतासी आश्रय देऊनी अहर्निशी. 18 याती 4 वर्णासी एकंकार केलास. जैनी झाले लोक समग्र हा तूची केलासी वर्णसंकर. वेदशास्त्रे पुराणे परिकर एकीकडे राहिली. या जैनाची शास्त्रे संपूर्ण तुवा त्यांचा धरोनी अभिमान. जैन मत प्रगटवून लोका पाखंडी घातलेस. तुझ्या आश्रये या दुष्टे स्वमते पृथ्वीवरील ग्रामदैवते स्थापुनिया स्वकीय हस्ते भ्रष्ट केली सर्वही. ऐसा तुझ्या योगे सगळा अत्यनर्थ ओढवला. तो म्या कैलासी ऐकिला म्हणून घेतला अवतार. तू अनाचार केलासी अत्यंत तरी सदा राहे नीच मुखात. अत्यंजादिकांच्या गृही सतत वास होवो मम शापे. ऐसे रीती सरस्वती प्रती शंकर स्वामी शाप देती. मगती कोपोनी सरस्वती स्वामी प्रती बोलत. तू तो धर्म स्थापावयासी साक्षात शंकर अवतरलासी. तरी तुझा देह कीटक देशी पडेल जाण मध्वचने. ऐसे स्वामीस शापून सरस्वती गुप्त झाली तत्क्षण. मग स्वामीचे धरुणी चरण मंडन मिश्र लोळत. परी शंकराचारी तत्क्षणी जैन शास्त्रांच्या मोठा बांधुनी अति अगाध समुद्र जीवनी नेऊन या बुडविल्या. त्यातूनी एक अमरकोश सर्वोपयोगी असे विशेष. म्हणून त्या मात्र ग्रंथास शंकराचारी रक्षिले. असो ऐसे जैन शास्त्रांसी विध्वंसनिया क्षणार्धेसी. मग जवळ पाचारुनी जनांसी स्वामी तयासी बोलत. अहो ही ग्रामदैवते समस्त आहेत खरी जैन स्थापित. परी त्याते तुम्ही सतत भजत जावे स्वधर्मे. जैने स्थापिली म्हणूनी संशय काही न धरावा मनी. आपुला धर्म आपणा लागुनी देवापाशी काय असे. ऐसे स्वामी सकळ लोका सांगती तेव्हा अय्या देखा. स्वामी चरणी स्वकीय मस्तका ठेवून या विनवीत. म्हणे स्वामी जैनमत संपूर्ण तुम्ही टाकिले उच्छेदून. परी कृपे जनाचे अभिधान किंचित तरी रक्षावे. ऐसी ऐकता दिनवाणी कृपा उपजोनी स्वामीच्या मनी. ग्रामदेवतांच्या सन्निधानी जैनांचा धोंडा स्थापिला. जेथे जेथे ग्रामदैवत तेथे जैनांचा धोंडा वसत. ग्रामदेवता संगे त्याप्रत प्रतिदिनी पूजिती. असो मग स्वामी तेजोरशी आज्ञापिती सकळ जनांसी. की आपुल्या जाती धर्मेसी पूर्वीप्रमाणे वर्तावे. जरी अधर्मे वर्ताल कोणी तरी दंडीन ऐसे बोलुनी. वेदशास्त्र पुराणे तत्क्षणी प्रगट केली साचार. मग सकळही ब्राह्मण करू लागले वेदशास्त्राध्ययन. आणि अन्य जनही संपूर्ण वर्तू लागले स्वधर्मे. ऐसे शंकराचार्य दयाळे आपुल्या उत्तम बुद्धी बळे. जैनाचे पाखंडमत आगळे विध्वंसिले सर्वही.
श्रुती स्मृतयुक्त धर्म परिकर सर्वत्र स्थापिला पृथ्वीवर 23 अद्वैताचा साचार मार्ग सर्वांसी दाविला. एवं महाराज शंकर भक्तवत्सल कर्पूर गौर अवतरोनिया भूमीवर भूभार हरिता जाहला. अहो शंकराची लीला अगाध जो भक्तवत्सल स्वानंद कंद सेवका तारुनिया विशद निजपदासी नेतसे. काय वर्णावे त्याचे चरित जे दीन अनाथ सद्भक्त शिवपंचाक्षरी षडाक्षरी जपत तया तारित प्रसादे. दाशार्ह राव आणि कलावती बहुला विदुर पापमती तेही शिवपंचाक्षरे निगुती अक्षयगती पावले. शबर केवळ निषाद शिवकृपे तरला हे प्रसिद्ध भस्म झाली तद्भार्या शुद्ध पुनरपी देहे प्रगटली. श्री शिवयोगीने सुमती भद्रायू कारणे शिवकवचाच्या उपदेशाने पावन केली साचार. मैत्रेयीच्या उपदेशे करुणी शिवव्रत आचरता सीमंतिनी यमुनेत पती बुडाला असोनी आला वाचोनी शिवकृपे. पराशर ऋषीने आपण रुद्राभिषेके करून राजपुत्राचा मृत्यू टाळून तयासी राज्यी स्थापिले. ऐसे शिवकवच रुद्र षडाक्षरी पंचाक्षरी इत्यादी मंत्र सर्वोद्धारक आहेत पवित्र परी अभक्ता कायते. जरी गर्गमुनी सारिखे सद्गुरु दाशार्ह राया परी शिष्य थोरू भाविक असतील तरी उद्धारू होईल जाण निश्चये. जरी भद्रायू समान शिष्यजन शिवयोगिया परी गुरु सुजान तरी प्रत्यक्ष शिवप्रगटोन नेईल शिष्या कैलासा. कलियुगा माझी गुरु महंत एक अडक्यासी 3 मिळत परी सद्गुरु सम अत्यंभूत सामर्थ्य तेथे कैचे पा. द्रव्याची इच्छा धरुनी मनी केवळ शिष्यजनांसी भोंदुनी मंत्रतंत्र फुंकोनी कानी व्यर्थ साधना लाविती. शिष्यही अभाविक दुर्जन गुरुचे पाहाती सदा न्यून म्हणोनी दोघा नरक दारुण प्राप्त होय शेवटी. आतांचे गुरुशिष्य सकळिक केवळ द्रव्याचे गिराईक दाशाराधिका परी तो एक शिष्य न दिसे कलियुगी. सद्गुरु तो शिष्याच्या धना नरका सम मानिती जाणा. सच्छीषही तनुमन धना अर्पितात गुरुपायी. म्हणोनी तरले ते दाशार्धिक ना तरी तेच मंत्र सकळिक परी हे आताची जनमूर्ख द्रव्य लोभे भुलले पै. अहो कृतयुगा माझी पाहता अस्थिगत प्राण होता. जेव्हा अस्थि पडती सर्वथा तेव्हा प्राण जातसे. म्हणोनी तोपर्यंत साधन करीत बैसती अरण्यी जाऊन त्रेतायुगी ते चर्मगत प्राण चर्म झडता मृत्यू होय. द्वापारी प्राण नाडीगत नाडी सुकती तो वाचत ऐसे पूर्वी आयुष्य बहुत होते सकळ मानवा. आणि लक्ष अयुत सहस्र वर्षे ऐसी तेव्हा होती आयुष्ये. म्हणोनी सकळ बहुत वर्षे अनुष्ठाने आचरत. आणि ऐसे तप करीत की जेणे अंगी वारुळ वाढत मग प्रसन्न होऊनी भगवंत आपुल्या नेत पदासी. आता तो अन्नमय प्राण अन्नाविण सत्वर मरण आणि आयुष्य तेही अपूर्ण नोहे साधन काहीच. देहाचा नाही भरवसा कोण दिवस येईल कैसा. म्हणोनी साक्षा जगद्दीशा अंतरी दया उद्भवली. आणि औट घटिकात पूर्ण परमेश्वर प्राप्ती होऊन मोक्षासी जावे उद्धरोन ऐसा मार्ग काढिला. तो मार्ग म्हणाल कवण तरी सद्गुरुसी जावे शरण. याविण मोक्ष लाभा लागून इतर साधन नसेची. आता सद्गुरु तो कैसा असावा सदा आनंद तन्मनी वसावा. वामदेव गर्ग शुक किंवा पराशरा परिसाचा. शिष्यही असावे भाविक
गुरुच मानावा ईश्वर एक, ऐसे घडता हे सकळिक, जन तरतील कलियुगी. श्रीधर म्हणे श्रोतयासी, ज्या मंत्री तरले महाऋषी, तेची हे मंत्र तुम्हासी प्रकाशित केले पा. ज्या मंत्रे भद्रायू तरला, जेणे दाशार्ह राव उद्धरला, आणि जो मंत्र सुमती राणीला, शिवयोगिये दिधला असे. ज्या मंत्रे बहुला उद्धरली, विदुर पावला शिवपद कमळी, आणि भ्रतारा सहित तरली, सीमंतिनी ज्या मंत्रे, तेची षडाक्षर पंचाक्षरी रुद्र, मृत्युंजय शिवकवच पवित्र, इत्यादी सकळही मंत्र या ग्रंथात कथियेले. परिश्रोते तुम्ही म्हणाल जरी, तेची मंत्र असता निर्धारी, तीही सांप्रत पूर्वीच्या परी, कान उद्धरती जनहे. तरी जपकर्त्याचे मन शुद्ध असेल तरी तत्क्षण, पूर्वीप्रमाणे तयासी गुण, येईल जाण निश्चये. या लागी विशुद्ध भावेसी, जपावे या शिवमंत्रासी, आणि सर्वांनी अहर्निशी, शिवलीलामृतासी ऐकीजे. आपुल्या प्रपंचा लागुनी, सावध जैसे अहर्निशी, तैसे जरी शिवस्मरणी, तरी मग उणे कायसे. कलियुगीच्या जना कारणे, शंकराचार्य या अभिधाने, अवतार घेऊन या शिवाने, जैन मत बुडविले. ऐसा सद्धर्म प्रतिपालक, जो शंभू अपर्णा नायक, तयाचे स्मरण करिता सकळिक, भवभय निरसे पै. आपुल्या कार्यात रात्रंदिन, गुंतले असती जे का जन, ते अभागी आयुष्य सरोन, पावती निधन अकस्मात. जे कित्येक प्रपंची गुंतले, शिवध्यान करू विसरले, जन्मासी आले तैसेची गेले, ते जन्मले मेले सारखेच. जे जन्मोनी काही करीत नाही, ते शेवटी जावोनी यमाचे गेही, तेथे जन्मोनी नरक डोही, अनेक भोग भोगित. आणि पुनरपी नाना योनित, जन्मोनी अनंत दुःखे भोगित. एवं संस्कृतीच्या आवर्तात, बुचकळत सर्वदा. म्हणून सांगतो सर्वा लागून, शिवचरणी भाव धरोन, करिता शिवलीलामृत पान, जन्म मरण खंडेल. शिवस्मरण करत्या जनांसी, शिव नेतो मोक्षपदासी, ब्राह्मणादी सर्व जातीसी, शिवस्मरण तारक. परिब्राह्मण आपुल्या कर्मात, बैसती बहुत ग्रंथ घोकित, आणि प्रपंची होऊनी रत, शिवस्मरण विसरले. वैश्य ते आपुल्या व्यवहारेसी, द्रव्याची दुणाई इच्छुनी मानसी, तागडी धरीत अहर्निशी, शिवस्मरण मग कैचे. आणि क्षत्रिय ते संपूर्ण, नाना शस्त्रे सांभाळून, सदा युद्ध इच्छिती म्हणून, शिवस्मरण विसरले. कुणब्यासी नाही घरदार, नित्य नूतन संसार, भूमी सेवा करीती निरंतर, मग शिवस्मरण कैसे तया. सोनार सुतार कासार, करीती आपुले व्यवहार, प्रपंची गुंतले निरंतर, मग शिवस्मरण कोठुनी. ऐशा सकळही याती, आपापुल्या व्यवहारी गुंतती, जन्म मरणाच्या आवृत्ती, न सुटती साचार. पुन्हा पुन्हा जन्म मरणे, 84 लक्ष योनी भोगणे, परितयांच्या परिहारा कारणे, शिवनाममृत यथार्थ. या लागी शिवलीलामृत ग्रंथ, पापी जनोद्धारक निश्चित. याते जे श्रवण पठण करीत, ते जन होत शिवरूप. एक मंडळा माझारी, म्हणजे 42 दिनाभितरी, सदाशिव मूर्ती ध्याऊनी अंतरी, 7 आवर्तने करीती जे. तया श्री गौरी रमण, प्रत्यक्ष देऊनिया दर्शन, सकळ कामना करीतो पूर्ण, ऐसा महिमा ग्रंथाचा. श्रावण मासी सोमवारी, एक एक आवर्तन जो करी, श्री शंकर तयाचे घरी, वास करीतो सर्वदा. श्री शंकर झालिया प्रसन्न, जगी तयासी काय न्यून,
जैसी कामधेनू मिळता संपूर्ण मनोरथ पूर्ण होतात। जरी पाहिजे शंभूची कृपा तरी हा आहे मार्ग सोपा। करीत पंचाक्षरादी मंत्र जपा शिवलीलामृत वाचावे। शनी प्रदोषी शिवरात्री दिनी 3 आवर्तने करिता तत्क्षणी सर्व बंधमुक्त होऊनी इच्छिला पदार्थ लाधतो। आता शकेल श्रोत्यांचे मन श्री शिव मंत्राच्या जपे करून जैशी दाशाराच्या अंगातून पापे निघाली काकरूपे। तेवी पंचाक्षरी मंत्राचा जप आम्ही करीत असता अमुप। काकरूपे आमुचे पाप गेले कान दिसे पै। तरी श्रोते जन हो ऐका ऐसी अंतरी न धरा शंका। स्कंद पुराणी व्याजे का लिहिले तेची हे कथिलेसे। या लागी हे असत्य म्हणता जीवेसी कीटक पडतील तत्वता। दाशारा परिभावे वर्तता पापे भस्म होतील। 14 अध्याया भितरी जे मंत्र कथिले ऋषीश्वरी तीही निष्पाप होऊनी सत्वरी बहुत जन उद्धरिले। शिवकवचे भद्रायू बाळ शिवमंत्रे शारदा निर्मळ। राजपुत्राचा आलेला काळ रुद्रावर्तने परतला। शबर स्त्री भस्म झाली परिती नैवेद्यार्पणाच्या वेळी। अन्न पात्र घेऊनी पती जवळी उभी राहिली पूर्ववत। बहुला ती केवळ पातकी पश्चातापे गेली स्वर्गलोकी। विदुर भ्रतार होता नरकी तोही तेथे आणविला। वामदेवे ब्रह्म राक्षसास गौतमे कल्माश पादरायास। श्री शिवे श्रियाळ चांगुणेस आणि चिलयास उद्धरिले। दाशार राव आणि कलावती शिव मंत्रे पावली मुक्ती। व्याध तरला अरण्यपंथी कीर्तन श्रवण मात्रेच। गोरक्ष बाळ अज्ञान तोही तरला शिवमंत्रे करून। मंत्रात मंत्र श्रेष्ठ हे 2 पंचाक्षरी आणि षडाक्षरी। शिवकवच महामंत्रासहित मृत्युंजय भस्म मंत्र विख्यात। रुद्रावर्तन चिता भस्मपूत आणि शिवदर्शन उत्तम। यांची महात्म्ये संपूर्ण 14 अध्यायात वर्णून। ह्या 15व्या अध्यायी आख्यान जगद्गुरूचे कथियेले। स्कंदाप्रती शंकर सांगत जे ह्या मंत्रासी मुखे बोलत। तया मी प्रत्यक्ष उमानाथ दर्शन देतो प्रीतीने। जो शिवलीलेसी पठण करी तयासी प्रसन्न गिरी कुमारी। आणि मीही तयासी अहोरात्री न विसंबे निश्चये। ऐसे श्री गिरिजानाथ कथिते जाहले स्कंदाप्रत। म्हणोनी मीही तैसेची येथ वर्णियेले असे पा। मी आपुल्या पदरीचे काही उगाच वर्णन केले नाही। श्रोतेजनी हृदया ठाई विकल्प काही न धरावा। शिवलीलेचे 14 अध्याय हा 15वा कोठील काय। ऐसा मनी विकल्प होय तरी सांगतो ऐकीजे। ज्या शिवे भक्त तारिले अपार आणि ज्याचा शिवलीलामृत ग्रंथ पवित्र। त्यानेच ह्या कलियुगी अवतार धर्मस्थापनार्थ घेतला। शिवमहिमा अगाध सकळही कीजे प्रसिद्ध। म्हणोनी 15वा अध्याय शुद्ध शिवाज्ञेने वर्णिला। पूर्वयुगी जी लीला वर्तली ती 14 अध्यायी वर्णिली। कलियुगी श्री चंद्रमौळी शंकराचार्य अवतरले। तेची सविस्तर कथन या 15व्यात केले पूर्ण। श्रोती श्रवणार्थ रात्रंदिन सादर असावे साचार। हे 15 अध्याय संपूर्ण नित्य करावे श्रवण पठण। अथवा 7 पारायणे अत्यादरे करावी। मध्य मास भक्षून न करावे ग्रंथ पठण। की स्नान केल्या वाचून पारायण न करावे। रजस्वलेच्या श्रवणी न पडावा हा मंत्र शिरोमणी। की अभक्ष भक्षण भक्षुनी शिवो नये या ग्रंथा। आणि जो दुष्ट दुर्जन अविश्वासू निंदक महान
तयाच्या श्रवणी जाण न घालावा सर्वथा. रजस्वला स्त्रिया समान दुर्जन निंदकाचे मन, केवळ अशुद्ध असते म्हणून ग्रंथ श्रवणा योग्य नव्हे. या ग्रंथाच्या पठणे करून इच्छिले सर्व प्राप्त होऊन, गडांतरे रोग मृत्यू पाप ऋण दारिद्र्य संकटे निरसती. अष्टकुष्ठादी रोग निरसती, शृंखलादी बंधने तुटती, आयुष्यवर्धन धनसंतती अखंडित होय पा. आणि तुष्टी पुष्टी सायुज्य सदन, पठण मात्रे लाधते पूर्ण. याच्या नित्य पारायणा समान, पुण्य नाही दुसरे. 15 अध्याय ग्रंथ सकळ, जरी नित्य नेमे न वाचवेल, तरी 42 ओव्या सोज्वळ भक्तिभावे वाचाव्या. नित्य प्रभाती स्नान करून 42 ओव्या वाचिता पूर्ण, सर्व शिवलीलामृत पठण केल्याचे पुण्य होईल. शिवलीलामृत ग्रंथ विशेष 15 अध्याय बहुसुरस, त्यातील निवडोनी सारांश 42 ओव्या काढिल्या. आता 42 ओव्या कोणत्या, तरी सांगतो ऐकाव्या त्या. श्रवण मात्रे सकळ श्रोत्या, स्वर्ग प्राप्ती निश्चये. नित्य पाठाच्या 42 ओव्या. ओम नमोजी शिवा अपरिमिता, आदि अनादि मायातीता, पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता, हेरंबताता जगद्गुरु. ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा, अनादि सिद्धा आनंद वनविलासा, माया चक्र चाळका अविनाशा, अनंतवेशा जगत्पते. जय जय विरूपाक्षा पंचवदना, कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या, मनोज दमना मनमोहना, कर्ममोचका विश्वंभरा. जेथे सर्वदा शिवस्मरण, तेथे भुक्ती मुक्ती आनंद कल्याण. नाना संकटे विघ्ने दारुण, न बाधिती कालत्रयी. संकेते अथवा हास्य करून, भलत्या मिशे घडो शिवस्मरण. न कळता परिसलोहा लागून, झगडता सुवर्ण करीतसे. न कळत प्राशिता अमृत, अमर काया होय यथार्थ. औषध नेणता भक्षिता, परिरोग हरे तत्काळ. जय जय मंगल धामा, निजजन तारक आत्मा रामा. चराचर फलांकित कल्पद्रुमा, नामा अनामा अतीता. हिमाचल सूता मनरंजना, स्कंद जनका शफरी ध्वजा दहना. ब्रह्मानंदा भाललोचना, भवभंजना महेश्वरा. हे शिवा वामदेवा अघोरा, तत्पुरुषा ईशाना ईश्वरा. अर्धनारी नटेश्वरा, गिरुजा रंगा गिरीशा. धरा धरेंद्र मानस सरोवरी, तू शुद्ध मराळ क्रीडसी निर्धारी. तव अपार गुणासी परोपरी, सर्वदा वर्णिती आमान्याय. नकळे तुझे आदी मध्यावसान, आपणची सर्व करता कारण. कोठे प्रगटशी याचे अनुमान, ठाई न पडे ब्रह्मादिका. जाणोनी भक्तांचे मानस, तेथेची प्रगटशी जगन्निवास. सर्व काळ भक्त कार्यास स्वांगे उडी घालिसी. सदाशिवही अक्षरे चारी, सदा उच्चारी ज्याची वैखरी. तो परम पावन संसारी, होऊनी तारी इतरांते. बहुत शास्त्र वक्ते नर, प्रायश्चित्ताचे करिता विचार. परिशिवनाम एक पवित्र, सर्व प्रायश्चित्ता आगळे. नामाचा महिमा अद्भुत, त्यावरी प्रदोष व्रत आचरत. त्यासी सर्व सिद्धी प्राप्त होत, सत्य सत्य त्रिवाचा. जय जयाजी पंचवदना, महापापद्रुम निकृंतना. मदमत्सर कानन दहना, निरंजना भवहारका. हिमाद्री जामाता गंगाधरा, सुहास्य वदना कर्पूर गौरा. पद्मनाभ मनरंजना त्रिनेत्रा, त्रिदोष शमना त्रिभुवनेशा. नीलग्रीवा अहिभूषणा, नंदीवाहना अंधक मर्दना. दक्ष प्रजापती मखभंजना, दानव दमना दयानिधे.
जय जय किशोर चंद्रशेखरा, उर्वी धरेंद्र नंदिनी वरा, त्रिपुर मर्दना कैलास विहारा, तुझ्या लीला विचित्र. कोटी भानु तेजा अपरिमिता, विश्वव्यापका विश्वनाथा, समाधी प्रिया भूतादिनाथा, मूर्ता मूर्ता त्रयीमूर्ते. परमानंदा परम पवित्रा, परात्परा पंचदशनेत्रा, पशुपते पयफेन गात्रा, परम मंगला परब्रह्मा. जय जय श्री ब्रह्मानंद मूर्ती, तू वेद वंद्य बोळा चक्रवर्ती, शिवयोगी रूपे भद्रायु प्रती, अगाध नीती कथलीस. जय जय भस्मोदूलितांगा, योगी ध्येया भक्त भवभंगा, सकळ जनर आराध्य लिंगा, नेई वेगी तुझ पाशी. जेथे नाही शिवाचे नाम, तो धिक ग्राम धिक आश्रम, धिक ग्रहपुर उत्तम, आणि दान धर्माधिकार. जेथे शिवनामाचा उच्चार, तेथे कैचा जन्म मृत्यू संसार, ज्यासी शिव शिव छंद निरंतर, त्याही जिंकिले कळी काळा. जयाची शिवनामी भक्ती, तयाची सर्व पापे जळती, आणि चुके पुनरावृत्ती, तो केवळ शिवरूप. जैसे प्राणियांचे चित्त, विषयी गुंते अहोरात, तैसे शिवनामी जरी लागत, तरी मग बंधन कैचे. काम गज विदारक पंचानना, क्रोध जलद विध्वंस प्रभंजना, लोभांधकार चंड किरणा, धर्मवर्धना दशभुजा. मत्सर विपिन कृशाना, दंभ नगबंधका सहस्र नयना, लोभ महासागर शोषणा, अगस्त्य महामुनिवर्या. आनंद कैलास विहारा, निगमागम वंद्या दीनोद्धारा, वृंडमालांकित शरीरा, ब्रह्मानंदा दयानिधे. धन्य धन्य तेची जन, जे शिवभजनी परायण, सदा शिवलीलामृत पठण, किंवा श्रवण करीती पै. सूत सांगे शौनका प्रती, जे भस्म रुद्राक्ष धारण करीती, त्यांच्या पुण्यासी नाही गणती, त्रिजगती धन्यते. जे करीती रुद्राक्ष धारण, त्यांसी वंदिती शक्रद्रुहिण, केवळ तयांचे घेता दर्शन, तरती जन तत्काळ. ब्राह्मणादी 4 वर्ण, ब्रह्मचर्यादी आश्रमी संपूर्ण, स्त्री बाल वृद्ध आणि तरुण, याही शिवकीर्तन करावे. शिवकीर्तन नावडे अणुमात्र, तो अत्यंजाहुनी अपवित्र, लेईले नाना वस्त्रालंकार, तरी ते केवळ प्रेतची. जरी भक्षिती मिष्टान्न, तरी ते केवळ पशु समान, मयुरांगीचे व्यर्थ नयन, तैसे नेत्र तयांचे. शिवशिव म्हणता वाचे, मूळ न राहे पापाचे, ऐसे महात्म्य शंकराचे, निगमागम वर्णिती. जो जगदात्मा सदाशिव, जासी वंदिती कमलोद्भव, गजास्य इंद्र माधव, आणि नारदादी योगींद्र. जो जगद्गुरु ब्रह्मानंद, अपर्णा हृदयाब्ज मिलिंद, शुद्ध चैतन्य जगदादी कंद, विश्वंभर दयाब्धी. जो पंचमुख दशनयन, भार्गव वरद भक्त जीवन, अघोर भस्मासुर मर्दन, भेदातीत भूतपती. तो तू स्वजन भद्रकारक, संकटी रक्षिसी भोळ्या भाविका, ऐसी कीर्ती अलोलिका, गाजतसे ब्रह्मांडी. म्हणोनी भावे तुझ लागून, शरण रिघालो असे मी दिन, तरी या संकटातून, काढुनी पूर्ण संरक्षी. ओव्या 42 समाप्त. ब्रह्मानंद म्हणे श्रीधर, ह्या 42 ओव्या समग्र, शिवलीलामृताचे होय सार, श्रोती निरंतर परिसाव्या. सकळ शिवलीलामृताचे आणि ह्या 42 ओव्यांचे श्रवण पठण केल्याचे फळ असे समान. जेवी इक्षु रस गाळुनी, शर्करा काढिजे त्यातुनी, तेवीच हे शिवलीलेतुनी, सार काढिले सज्जनार्थ. कोणी व्यवहारी गुंतत, म्हणोनी वाचवेना सर्व ग्रंथ, कित्येक ते आळस करीत, ग्रंथ विस्तृत म्हणोनिया.
हे जाणून या अंतरात शंकर आज्ञे नित्य पठणार्थ श्री शिवलीलेच्या सारभूत ऐशा ह्या ओव्या रचियेल्या. भोळा चक्रवर्ती उदार भक्तवत्सल कर्पूर गौर तारावया जनसमग्र नाना उपाय करीतसे. तो दिनांचा कनवाळू नाना रीती करीत सांभाळू. परी हे दुर्जन कृतघ्न केवळू मुखे नामही न घेती पा. शिवनाममुखी असावे म्हणून साधू संत करीती यज्ञ. परी हे सर्व अतिमूर्ख जन प्रपंची गुंतोन पडताती. तरणी उदयापासून अस्तमानापर्यंत अनुदिन निंदावाद मुखातून परी शिवनाम नयेची. या लागी सज्जना लागुनी विनवितो उभयहस्त जोडोनी. शिवलीलामृत पठणे करुनी मोक्ष जोडुनी घेईजे. नित्य समस्त नोहे पठण तरी 42 ओव्या संपूर्ण. वाचिता शुद्ध भावे करुन मनोरथ पूर्ण होतील. पंचाक्षरी षडाक्षरी मृत्युंजय इत्यादी मंत्र जपता दिव्य. काशी विश्वेश्वराचे दर्शन भव्य घेतले ऐसे होतसे. श्री विश्वेश्वराच्या मुखातील हे मंत्र आहेत सकळ. म्हणोनी तो जाश्वनीळ प्रत्यक्ष होय जपकर्त्या. आता शेवटी मी श्रीधर श्रोतया प्रती जोडुनी कर. विनंती करतो ही सादर अंतरा माझी ठेवावी. पंचाक्षरी षडाक्षरी रुद्र शिवकवच मृत्युजयादी मंत्र. शिवलीलामृता माझी पवित्र आहेत जाणा निर्धारे. या लागी हा उत्तम ग्रंथ कदापि न द्यावा दुर्जना प्रत. तथापि देणार तरी निश्चित इतके गुह्य राखावे. हा 15वा अध्याय संपूर्ण आणि मंत्र न द्यावे निंदका लागून. एवढे श्रीधर हस्त जोडून श्रोतया प्रती मागत. हा शिवलीलामृत ग्रंथ श्री मत्स्यकंद पुराणांतर्गत ब्रह्मोत्तर खंडीचा अर्थ असे यथार्थ सर्वही. स्कंद पुराणी व्यास नारायणे जैसे कथिले संस्कृत भाषेने आणि नैमिष्यारण्यी सुताने जैसे ऋषींसी कथिले पै तैसे हे प्राकृत भाषेत समस्त 15 अध्याय शिवलीलामृत रचिले येणे श्री विश्वनाथ असो प्रीत सर्वदा. जैसे शंकरे करणी कथिले तैसे पत्री असे लिहिले. न्यूनाधिक यद्यपि जाहले तरी दोष नसे मजवरी. जय जय शिवा कर्पूर गौरा ब्रह्मानंद जगदुद्धारा. श्रीधर हृदयारविंद भ्रमरा अक्षय अभंगा दयानिधे. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड रसभरीत जेवी इक्षुदंड. संत सज्जन परिसोत अखंड 15 अध्याय गोडहा समाप्त. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु.